मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा सर्व क्षेत्रात नाव कमावणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे उदय टिकेकर। 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्याप्रमाणेच त्यांचे आई-वडील, बहीण, बायको, मुलगी आणि जावई या सर्वांनी मनोरंजन क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे। चला तर त्यांच्या कुटुंबाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। अभिनयात प्रदीर्घ कारकीर्द घडवणाऱ्या टिकेकर यांना आई-वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला। उदय टिकेकर यांचे वडील बाळासाहेब टिकेकर हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक, तर आई सुमती टिकेकर या जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या। सुमती टिकेकर या संगीत नाटकात बालगंधर्वांची गाणी सादर करायच्या। त्यांनी संगीत मान अपमान, संगीत सौभद्र, संगीत शारदा, संगीत वरदान या गाजलेल्या संगीत नाटकात काम केलं। बाळासाहेब टिकेकर आणि सुमती टिकेकर यांनी संपूर्ण भारतात अनेक संगीत मैफिलींचे कार्यक्रम सादर केले। पुढे या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली। त्यांनी त्यांची नावे उदय आणि उषा अशी ठेवली। पुढे त्यांच्या मुलाने उदय टिकेकर यांनी अभिनय क्षेत्र निवडले, तर मुलगी उषाने आई-वडिलांच्या संगीताचा वारसा जपला। उषा टिकेकर देशपांडे या सध्या प्रख्यात शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात। तसेच गीतकार आणि संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे। उदय टिकेकर यांनी आपल्या घराण्याला संगीताची परंपरा असूनही अभिनयाची वाट धरली। 1985 साली आलेल्या धाकटी सून या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। त्यानंतर सत्व परीक्षा, फेकाफेकी, सातच्या आत घरात, दुनियादारी, साडेमाडे 3, इश्श, शुभमंगल सावधान, लय भारी हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले। तसेच आव्हान, तुझं माझं ब्रेकअप, जुळून येती रेशीम गाठी, कोई अपनासा, कसोटी जिंदगी की या लोकप्रिय मालिकांत त्यांनी काम केलं। जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतील जय हो बाबाजी, लक्ष असू द्या या डायलॉगमुळे ते महाराष्ट्रातल्या घराघरात पोचले। उदय टिकेकर यांचे लग्न सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्याशी झाले। आरतीताईंनी गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले होते। आज आरतीताई ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या दिग्गज शास्त्रीय गायिका म्हणून नाव कमावत आहेत। त्यांना अंतर्नाद, दे धक्का आणि संहिता या चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। आता उदय आणि आरती टिकेकर यांची मुलगी स्वानंदी देखील त्यांच्या कुटुंबाचा कलेचा वारसा पुढे चालवत आहे। स्वानंदी टिकेकर हिने दिल दोस्ती दुनियादारी या गाजलेल्या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। नंतर ती दिल दोस्ती दोबारा, असं सासर नको ग बाई, सुंदरा मनामध्ये भरली, इंडियन आयडॉल, सिंगिंग स्टार अशा मालिका आणि रियालिटी शोमध्ये झळकली आहे। गेल्या वर्षी आलेल्या कुर्ला ते वेंगुर्ला या चित्रपटातही तिने काम केलं आहे। 2023 मध्ये तिने गायक आशिष कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं। आशिष कुलकर्णी हिंदी इंडियन आयडॉलच्या 12व्या पर्वात स्पर्धक म्हणून झळकला होता। देशात परदेशात त्याच्या गाण्याचे कार्यक्रम देखील होत असतात। तसंच त्याचं यूट्यूब चॅनल असून तो त्यावर स्वतःची गाणी अपलोड करत असतो। अशा प्रकारे ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांचे आई-वडील, बहीण, बायको, मुलगी आणि जावई या सर्वांनी मनोरंजन क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे। टिकेकर कुटुंबाच्या कलेचा वारसा आज त्यांची तिसरी पिढी जोमाने पुढे चालवत आहे।